अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांची निवड झाली आहे। अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी अक्षय कर्डिले यांची निवड झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नव्या नेतृत्वाच्या उदयाची चर्चा सुरू झाली आहे। माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना संचालक पदाची संधी मिळाल्याने कर्डिले परिवाराचा सहकार क्षेत्रातील वारसा पुढे चालू राहणार असल्याचं चित्र आहे। बँकेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली आहे। तर सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, संघटन कौशल्य आणि युवकांमधील लोकप्रियता लक्षात घेऊन अक्षय कर्डिले यांची निवड करण्यात आल्याचं बोललं जातंय। तर त्यांच्या निवडीमुळे सहकार चळवळीला आता नवं बळ मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त होतीये। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर राहून शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते। त्याच परंपरेला पुढे नेत अक्षय कर्डिले हे आधुनिक दृष्टिकोनातून बँकेच्या कामकाजाला गती देतील असा विश्वास सहकार नेते आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त होतोय। तर या निवडीनंतर अक्षय कर्डिले यांनी सर्व सभासदांचे आभार मानत शेतकरी, व्यापारी आणि सर्व घटकांच्या हितासाठी पारदर्शक व गतिमान कारभार करण्यास प्राधान्य देणार आहे। जिल्हा बँकेला अधिक सक्षम करण्यासाठी सर्व संचालकांच्या सहकार्याने काम करेल अशी ग्वाही दिली। तर त्यांच्या या निवडीबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाचे नेते, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय। तर युवा नेतृत्वाच्या या नव्या उपस्थितीमुळे जिल्हा सहकारी बँकेच्या कारभाराला नवी दिशा मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।